पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्वदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में ओ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना सब परिवार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में ओ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में हरि की रतन हरि की रतन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास
त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल हॅलो विठाल अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी स्वर्गवासी सीताराम अण्णा गुजर सामाजिक प्रतिष्ठान बीड तुळजाई नवरात्र महोत्सव आणि त्यानिमित्ताने भव्य दिव्य 3 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला। समस्त गुजर परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे विनीत आदरणीय श्री राजाभाऊ सीताराम गुजर, गुजर डेव्हलपर्स, बाळासाहेब भाऊ सीताराम गुजर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समस्त कार्यकारी मंडळी सर्वांच्या वतीनं आज 3 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्यातली 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इको बेस कमी करा। पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 3.5 चरणाचा चौकडीचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा आणि देवी मातेच्या कार्याचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठाल आपल्या वारकरी संप्रदायात एक म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पवयात जे महान कार्य केलं त्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ बाबांच्या रूपानं जन्म घेतला। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे, गोदावरी तीर। अगदी ह्याच न्यायाने नामदेव महाराजांची शतकोटी अभंगाची अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज या नावाने अवतार घेतला आणि शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण केली। जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळांचा येथोनिया आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला तिथून पुढे सुरुवात झाली। पण ज्ञानोबरायांनी जे काही ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 यासारखे महान ग्रंथ निर्माण केले। माऊलींचा अधिकार मोठा असल्यामुळे, माऊलींचं ज्ञान मोठं असल्यामुळे ते ज्ञान सामान्यांच्या गळी उतरणं फार अवघड होतं। आजही आपण विचार जर केला, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी जर वाचली, अमृतानुभवची चांगदेव 65 एखादी ओवी जर वाचली, सहसा तिचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये लवकर लक्षात येत नाही, इतकं ते ज्ञानेश्वरीचं ज्ञान अवघड आहे। मग ज्ञानोबाईंनी विचार केला, अरे जगाचा उद्धार करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर आणला, पण ही जनता सामान्य आणि सामान्य लोकांच्या गळी हे ज्ञान उतरणं फार अवघड आहे। मग हे ज्ञान सामान्यांच्या गळी उतरायचं कसं? म्हणून माझे ज्ञानोबाईंनी नाथ बाबांचा अवतार घेतला आणि नाथ महाराजांच्या रूपाने या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर लोक परमार्थाकडे कशी येतील, लोकांना परमार्थाचं ज्ञान कसं समजेल, हे जगाला दाखवून देण्याकरता माझ्या नाथ बाबांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला। त्याच्यामध्ये भारुडे, गवळणी, वैदीन, दरवेशी, जोशी, जात इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला। नाथ महाराजांनी विचार केला की अरे सामान्य लोकांना आवडेल, रुचेल, पचेल, त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान जर सांगितलं तरच लोक परमार्थाकडे येतील, अन्यथा ती येणार नाही। मग महिला मंडळी परमार्थाकडे आकर्षित कशा होतील? मग स्त्रियांकरता जात नावाचं प्रकरण निर्माण केलं। ते जात सगळ्यांना माहितीये, जात्यावरच्या ओव्या म्हटलं की महिलांना खूप आनंद वाटतो। मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांकरता जात निर्माण केलं। सुंदर माझे जाते ग
फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला महिलांकरता जात निर्माण केलं जात्यावरच्या ओव्या म्हणता म्हणता त्यांना परमार्थाची आवड लागेल मग सामान्य लोकांकरता लोक परमार्थाकडे कशी येतील मग मनोरंजनाच्या माध्यमातून लोक परमार्थाकडे आली पाहिजे त्याच्याकरता माझ्या नाथबाबांनी भारुड निर्माण केली नाथबाबांचं एक भारुड प्रसिद्ध आहे बघा मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी ती बाई सांगते नवऱ्याच्या संसारामध्ये कसं आहे फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी त्याला शिवायला दोरा बिना मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी वर त्याला तेलाची धार बिना मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हे प्रमाण फक्त ऐकायचं प्रमाण दिलंय कोणी नाथ महाराजांनी नाथ महाराज स्वतः एक नवरा आहे पण तरी म्हणतात मला नवरा नको ग बाई हे कीर्तन महिलांनी फक्त ऐकायचं आचरणात आणायचं नाही तर माझं कीर्तन ऐकून तुम्ही म्हणावं घेतलंच आणि घरी गेल्यावर जर म्हटल्या मला नवरा नको ग बाई इथं बसलेल्या सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल तो नवरा म्हणजे कुठला आपल्या प्रपंचातला आपला खरा नवरा नाही तर आपल्या देहामध्ये कामरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे नाथ बाबा म्हणतात हा नवरा मला नको हे विषय लोकांना आवडतात आणि या विषयांपर्यंत जर आपण लोकांना पोहोचवलं लोक परमार्थाकडे येतील म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून या विश्वाचे आदिवीस दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भूवैकुंठ पंढरी पाळून परमात्माच आहे विठाल मग नाथ बाबा असं म्हणतात अनादी अंबिका भगवती अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली अनादी काळ म्हणजे कुठला म्हणजे नाही ज्याचा अंतही लावू शकत नाही असा काळ एक प्रश्न खूप निर्माण होतोय त्या प्रश्नाचं उत्तर अजून कुणाला जमलं नाही पण तुम्हाला जमलं तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे कोंबडी आधी का अंडा आधी बोलता येतं ना पटकन सांगा कोंबडी आधी का अंडा आधी कोंबडी आधी अंडा नसतं तर कोंबडी आली असती नाही आणि कोंबडी नसती तर अंडा आलं असतं दुसरा प्रश्न असा बी आधी का झाड आधी त्याचंही उत्तर नाही कारण झाड नसतं तर बी आली नसती आणि बी नसती तर झाड आलं असतं या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सापडलेलं नाही पण नाथ महाराज म्हणतात पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य
नवदान चंद्र सूर्य तारा अवघे शून्यात होते काही अवघे शून्यात होते काही कान्होबा तेरे तेरे ते पहिले कोठे नवाचे काही पहिले कोठे नवाचे कान्होबा तेरे बा पहिले कोठे नवले काही पहिले कोठे नवले काही कोठे नवले काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यात होते काही कान्होबा तेरे पहिले कोठेच नव्हते काही पहिलं या जगामध्ये काहीच नव्हतं चंद्र सूर्य तारा नाही चंद्र नाही सूर्य नाही तारे नाही दगड नाही माती नाही काहीच नाही हे सगळं आलं कुठून त्याचं उत्तर पुढे सांगितलंय तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली इंद्रादिकास म्हणे बाहुली अमरपुरी तिची घनकुली पहिले कोठेच नव्हते काही तिथं एक ढालगज निर्माण झाली आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे थोडक्यात काय या जगाची उत्पत्ती एका आदिमाया शक्तीपासून झाली ती आदिमाया शक्ती या जगामध्ये आली एका क्षणात तिने या जगाची उत्पत्ती केली म्हणून संत महात्मे सांगतात तो भगवंत या जगामध्ये नटला एकोहम बहुश्याम तेच हे जग मग त्या आदिमाया शक्तीला त्या भगवान परमात्म्याला जिची आपण 9 दिवस उपासना करणार आहोत 10 दिवस जिची आपण उपासना करणार आहोत त्या देवी मातेला तुम्हाला मला प्रत्येकाला शरण जायचे तिला जर शरण गेला तरच तुमचा माझा उद्धार होणार आहे काही काही लोकांना संत महात्मे सांगतात देवाला शरण जा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तरीही लोक देवाचं चिंतन करायला तयार होत नाही संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा काही काही लोक ना जेवणामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही बघा एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती आता सासूबाईची देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात तिला काय म्हणतात घंटी त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता आता सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली तिला घंटा काही मिळेना तिने आवाज दिला सुनबाई देवाऱ्यातला घंटा कोठे बघितला का थांबा म्हटली आत्याबाई 2च मिनिटात आले ती सुनबाई पळत पळत आली सासूच्या हातात घंटा दिला सासूने घंटा हातामध्ये घेतलं बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता म्हटली आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्ये होता अगं घंट्याची जागा देवघरात त्याच का फ्रीज मध्ये ग बस म्हटली आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही ती म्हटली कसं आहे ना सासूबाई मी सकाळी सकाळी उठले मला एक नवीन भाजी करायची होती त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा ठेवला तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात म्हणजे काही काही लोकांना जीवनामध्ये काही कळत नाही पण ती कोणाचं ऐकत नाही पण उलट म्हणा मला जे येतं ते खूप कमी येतं माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे त्या दिवशी या जगामध्ये तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही कारण जीवनामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिभेवर सरस्वती हवी अवदसा नको काही काही लोक म्हणतात मला बायको निव्वळ अवदसा मिळाली म्हणतात की नाही म्हणून जिभेवर अवदसा नको सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे म्हणून त्या अंबा मातेला आपण विनंती करूया ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून
जपाचरण करायचं. कारण का सध्या तिचा उत्सव चालू आहे. सरस्वती माता जीवनामध्ये फार महत्वाची. आपल्या जिभेवर सरस्वती आहे तरच आपण गोड बोलू शकतो. आणि अवदसा जर असेल म्हणून माणसाने नेहमी गोड बोलावं. माऊली म्हणते साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रत्येक माणसाचं गोड असावं, अमृतासारखं गोड असावं. प्रत्येक माणसाने चांगलं बोलावं. संत महात्मे तुम्हाला मला सांगतात का त्या हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगामध्ये प्रगट झाली. अभंगाचे अनादी अंबिका भगवते बोध परणे अनादी अंबिका भगवते बोध अनादी अंबिका भगवती बोध परडी हेवनी हाती. नाथ बाबा म्हणतात अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. मग ती आली ती कशा करता? अनादी काळापासून आली ती कशा करता? तिला यावं का लागलं? तर त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एकदा एका राक्षसानं भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. तो भगवान महादेवांचा लाडका भक्त होता. भगवान महादेव सांगतील ते तो काम करायचा. नवे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भगवान महादेवांना सकाळी उठलं, स्नान संध्या झाली का कपाळाला लावण्याकरता भस्म लागायचा. भस्म हे भगवान महादेवांचं आवडते. भस्म उठी रुंडमाळा. मग तो एक काम करायचा. भगवान महादेवांना रोज ताजं भस्म आणून द्यायचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नव्हता. तो राक्षस भगवान महादेवांच्या जवळ गेला. सांगितलं, महादेवा, रोज हजारोने लोक मरतात, तो पण 2 दिवस झाले या विश्वात कुणीच माणूस मरत नाहीये. तुम्हाला ताजं भस्म लागतं. माणूस जर मेला नाही तर भस्म आणायचं कुठून? भगवान महादेवांनी त्याला सांगितलं, मला रोज ताजं भस्म लागतं. ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणूस मरणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये जायचं. जंगलात जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचा भस्म करायचा आणि त्याचं भस्म तू माझ्याकरता आणायचं. भगवान महादेवांनी त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार. भगवान महादेव म्हणजे अतिशय भोळं दैवत. त्याला ती शक्ती प्राप्त झाल्यानंतर तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा. म्हणून भगवान महादेवांनी त्याचं नाव भस्मासूर नावाचा राक्षस ठेवलं. तो उन्मत्त झाला. त्याने विचार केला, रस्त्यानं कुणीही माणूस आला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याला मारून टाकायचा. त्याला वाटलं की अरे, या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाहीये.
मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार. कुणापासूनच मला भीती नाही. मी अजरामर राहणार आहे, पण एकाच माणसापासून भीती आहे, ते म्हणजे भगवान महादेव. ते कधीही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकतात आणि मला मारू शकतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, जगामध्ये कुणापासूनच भीती